एकदम टम्म आणि मऊ लुसलुशीत अशी पोळी, तेलपोळी आज आपण बनवत आहोत. ह्या पोळ्या बनवताना आपल्याला लाटणं अजिबातही लागणार नाही आणि अगदी झटपट बनून होतात. आता डाळ पटकन शिजण्यासाठी आणि मऊसूत शिजण्यासाठी काही टिप्स आहे. आता सगळ्यात आधी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. वजनी माप म्हटलं तर अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी ती 1 तास पाण्यात भिजत ठेवली. आता एका कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी डाळीच्या पटाचं पाणी घ्यायचं आणि ते आधीच उकळायला ठेवायचं. अजून एक टिप्स म्हणजे डाळ शिजण्यासाठी 2 थेंब तेलाचे पाण्यामध्ये टाकली की सगळीची सगळी डाळ छान शिजल्या जाते. आता ही भिजवलेली डाळ ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकायचं. डाळीला उकळी आली की डाळीचा जो फेस येतो तो काढून घेतला म्हणजे डाळ बाधत नाही आणि पचायला डाळ हलकी होते. अशा पद्धतीनं जो फेस असतो तो सगळ्याच्या सगळा काढून घ्यायचा. मग 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे याच्या लो टू मीडियम हीटमध्ये. 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी पुन्हा 5 ते 10 मिनटं डाळ कमी गॅसमध्ये शिजवली आणि या पद्धतीने एकदम डाळ अशी फुटून निघालेली आहे, म्हणजे चिकटही झाली नाही, छान अशी डाळ शिजलेल्या गेली. आता ज्या चाळणीमध्ये आपल्याला पुरण वाटायचं त्याच चाळणीमध्ये मी डाळ गाळून घेत आहे. आता डाळ गाळल्यानंतर यामध्ये अर्धा किलो आणि 2 वाट्यासाठी किती गूळ टाकायचा तर मी 1 वाटी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. वजनी माप म्हटलं तर 1.5 पावशर गूळ असा घेतलेला आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे, म्हणजे 100 ते 150 ग्रॅम अशी. आता ही डाळ एका कढाईमध्ये टाकलेली आहे. त्यामध्येच गूळ, वेलदोडे, सुंठ, जायफळ साखरेमध्ये आधीच पूड केलेली होती तीही टाकली आणि पोळी छान अशी खमंग व चविष्ट अशी बनते. आता ज्यावेळेस आपण डाळीला चटका देतो त्याच वेळेस चमच्याने किंवा मॅशरने डाळ अशी दाबून म्हणजे मॅश केली म्हणजे डाळ चाळणीमधून अगदी झटपट फक्त 2च मिनिटांमध्ये आपली डाळ ही वाटून होते. आता गूळ पगळत असतानाच ही डाळ अशी दाबून घ्यायची, म्हणजे मॅश केल्यासारखी केलेली आहे, म्हणजे गूळही पगळला जातो आणि आपली डाळही निम्म्याच्या पुढं वाटून होते. या पद्धतीने हे बघा एकदम छान अशी आपली डाळ झालेली आहे. डाळीला लो टू मीडियम हीटमध्ये कमी गॅसमध्येच चटका द्यायचा आहे, म्हणजे डाळ खाली जळत नाही. आता डाळीमध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते जवळजवळ सगळं निघालेलं आहे. आता डाळीचं पुरण आपलं एकदम मापात कसं झालं, म्हणजे ज्यामुळे पुरण फुटत नाही. चमचा किंवा भांडं उभं केलं की ते असं उभं राहतं. आता थोडंसं कोमट असताना ज्या चाळणीत डाळ गाळून घेतली त्याच चाळणीने वाटून घ्यायचं, ग्लास किंवा चमचा घेऊन. या पद्धतीने आपलं छान असं पुरण वाटून झालेलं आहे. एकदम मस्त असं झालं. थोडंसं थंड होऊन द्यायचं. आता डाळ शिजण्याच्या आधीच पीठ मळून घ्यायचं, पण यामध्ये मी पुरण थोडंसं थंड होऊन द्यायचं होतं म्हणून त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं. आता पीठ कसं मळायचं, आता फक्त मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकलं. या पद्धतीने जसं चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीनेच कणिक मळून घेतली. आता या ठिकाणी इथे एक लक्षात ठेवायचे आहे की ज्यावेळेस आपण डाळ शिजायला टाकतो त्याच वेळेस कणिकही मळून घ्यायचं. आता या पद्धतीने कॉटनच्या कपड्यामध्ये या कणकेचं गाठोडं बांधलेलं आहे. एका खोल भांड्यामध्ये पाणी घेतलं, म्हणजे जी कणिक बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे त्याची पॅक अशी गठुडं बांधून घेतलं. ते गठुडं या पाण्यामध्ये ठेवायचं कणकेचं. यामुळे कणिक अगदी लवचिक होते.
लाटण्याने पोळ्या बनवा किंवा बिन लाटण्याने बनवा. आता 1 तासानंतर ही कणिक मी काढून घेतलेली आहे. आता हे जे पाणी आहे ते भाज्यांसाठी किंवा झाडाला टाकायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. त्या ओल्या भांड्यातच तेल टाकायचं आणि ही कणिक एकदम छान अशी मळून घ्यायची. आधीच ही कणिक पाण्यात ठेवल्यामुळे गाठोडं बांधून खूप अशी लवचिक कणिक झालेली आहे. पण तेल टाकून मळल्यामुळे याला छान असं मऊसूतपणा येईल. आता तेलामध्ये ही कणिक पुन्हा एकदा मळू घ्यायची. 2 ते 3 मिनिटं या पद्धतीने एकदम लवचिक अशी कणिक झालेली आहे. आता पोळ्या आपण सगळा स्वयंपाक झाल्यानंतर बनवतो. आता या पद्धतीने पोळपाटाच्या मापाचे 2 प्लॅस्टिकचे कागद घेतलेले आहे, कापून गोल गोल असे, आणि असा एवढा कणकेचा गोळा घेतला. त्याच्या दुप्पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे. ते एकदम थंड होऊन दिलेलं आहे. त्यामुळे कणकेला पुरण चिटकत नाही व पोळी फुटत नाही. या पद्धतीने एवढा कणकेचा गोळा आणि त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा असा घेतलेला आहे. आता या कागदांनाही तेल लावून घेतलेलं आहे दोन्हीही बाजूनी. आता कणकेची या पद्धतीने गोल अशी वाटी केलेली आहे. त्यामध्ये हा जो गोळा आहे गोल बनवला आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने हा गोळा दाबून दाबून या कणकेमध्ये घातला. ही पोळी लाटण्याने न लाटता ही पोळी खायलाही खूप अशी चविष्ट लागते. आता पोळी फुगण्यासाठी यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याचं या पद्धतीने हा गोल उंडा असा केलेला आहे. आता दोन्ही कागदाला आधीच तेल लावलेलं होतं. आता एक कागद खाली एक कागद वरून आणि मध्ये कणकेचा गोळा तो आपला पोळीचा गोळा घेतलेला आहे. आता या पद्धतीने अलगद हाताने बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने सगळी पोळी आपल्याला बनवून घ्यायची. बाहेरच्या साईडला लोटत म्हणजे सगळीकडं पुरण जाईल या पद्धतीने पोळी बनवून घेतली. एक कागद काढला. एकदम पातळ आणि न फुटता अशी पोळी बनलेली आहे. आता तवा तापायला ठेवला आणि थोडंसं तेल टाकलं. प्लॅस्टिकचा कागद चिटकू नाही म्हणून मी हातावर पोळी घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे. हलकेसे बुडबुडे आले की ही पोळी पलटून घ्यायची. पोळी एकाच साईडने जास्त वेळ न भाजता या पद्धतीने पोळी पलटून घेतली. साईडने थोडं तेल सोडलं की अगदी टम्म आणि मऊ लुसलुशीत अशी खमंग अशी पोळी बनल्या जाते. तेल सोडलं की लगेच पोळी फुगायला लागते आणि टम्म अशी आपली ही पोळी फुगते. या पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या पोळ्या लाटण्याने न लाटता अगदी काही मिनिटात झाल्या.